विद्यार्थ्यांनो, आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मध्ये प्रश्न 7वा यापूर्वीच्या लेक्चर मध्ये पाहिलेला आहे. त्यातील 4 प्रश्न आपले झालेले आहेत. आता 7व्यातील आपण 5वा प्रश्न पाहूया. तर प्रश्न क्रमांक 7वा जो आहे तो आपला शाब्दिक उदाहरण सोडवा आणि त्यातील हा प्रश्न नंबर 5. काय म्हणतो पहा. एका कारखान्यातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. एका कुशल आणि एका अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार रुपये 720 आहे. तर प्रत्येक कुशल आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. तर प्रश्न आहे कुशल आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढायचा. विद्यार्थ्यांनो, येथे आपल्याला कुशल कामगाराचा पण रोजगार माहित नाही आणि अकुशल कामगाराचा पण माहित नाही. त्यामुळे आपण काय करू, ते दोन चलांचा वापर करूया. समजा कुशल कामगाराचा रोजगार बरोबर x रुपये घेऊया आणि अकुशल कामगाराचा रोजगार बरोबर y रुपये घेऊया. आपल्याला कुशल आणि अकुशल दोघांचा रोजगार काढायचा आहे, पण आपल्याला कुशलचा पण माहित नाही आणि अकुशलचा पण माहित नाही. कुशलसाठी x पकडूया, अकुशलसाठी y पकडूया. कुशल म्हणजे असे कामगार ज्यांच्याजवळ कोणते कौशल्य आहे, स्किलफुल वर्करला कुशल कामगार म्हणतात आणि ज्यांच्याजवळ स्किल्स नाहीत अशा व्यक्तीला अकुशल कामगार म्हणतात. तर आपल्याला दोघांचा रोजगार काढायचा आहे. आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय करू विद्यार्थ्यांनो, x आणि y वापरूया. समजा कुशल कामगाराचा रोजगार बरोबर x रुपये, अकुशल कामगाराचा रोजगार बरोबर y रुपये. कुशलचा x रुपये, अकुशलचा y रुपये. आता दिलेली अट वाचूया, माहिती वाचूया आणि त्याच्यावर समीकरण तयार करूया. दिलेल्या अटीनुसार इकडे लिहूया वाटल्यास. दिलेल्या अटीनुसार काय सांगते, पहिली अट वाचून बरं विद्यार्थ्यांनो. तर पहिली अट काय म्हणत होतं की कुशल आणि अकुशल यांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. कुशल आणि अकुशल यांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:3 आहे. तर विद्यार्थ्यांनो लक्षात राहू द्या, गुणोत्तर म्हणजे भागाकार. गुणोत्तर म्हणजे सोप्या भाषेत आपण काय म्हणू शकतो, भागाकार. हा कुशल व्यक्ती आणि हा अकुशल व्यक्ती म्हणजे x आणि y. कुशल आणि अकुशल यांचं गुणोत्तर म्हणजे भागाकार. यांचा भागाकार किती आहे, 5:3. 5:3. पहिली कंडिशन कुशल म्हणजे x, अकुशल म्हणजेच y यांचं गुणोत्तर आहे 5:3. गुणोत्तर म्हणजे भागाकार किंवा हे जे आपण भागाकाराची रेष दिलेली आहे याही पद्धतीत आपण गुणोत्तर लिहितो. x आणि y म्हणजे कुशल आणि अकुशल यांचं गुणोत्तर आहे 5:3. हे पण कळलं. अरे बरोबरचे चिन्ह आहे, बरोबरचे चिन्ह असताना तिरपा गुणाकार करून सोडवायचं. x गुणिले 3 3x बरोबर 5 गुणिले y 5. आता x आणि y एका साइडला घ्या आणि अंक दुसऱ्या साइडला घ्या. 3x ला 3x प्लस 5 इकडे आणा मायनस. आता अंक तिकडे जायला कोणीच नाही आणि तिकडे पण कोणीच उरलेलं नाही, म्हणून आपण घेऊया 0. काही नाही तिकडे काय घेतलं आपण 0. 3x वजा 5y बरोबर 0. हे झालेलं आहे आपलं समीकरण नंबर 1. समीकरण नंबर 1. आता दुसऱ्या अटीनुसार तर विद्यार्थ्यांनो दुसरी अट काय म्हणते पहा. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा रोजगार आहे 720. एका दिवसाचा रोजगार आहे 720 म्हणजे दोघांची बेरीज कुशल आणि अकुशल यांच्या एका दिवसाच्या रोजगाराची बेरीज येते 720. कुशल म्हणजे x, अकुशल म्हणजे y. दोघांच्या कामगाराचा एकूण म्हणजे बेरीज. बघा कुशल आणि अकुशल यांचे मिळून 720 रुपये. हे झालं समीकरण नंबर 2. तर पहा समीकरण नंबर 2 कसे केलं. एक कुशल कामगार म्हणजे x, एक अकुशल कामगार म्हणजे y. दोघांचे मिळून म्हणजे बेरीज किती होणार म्हणे 720 रुपये. हे पण कळलं. आता आपल्याला विचारतो समीकरण 1 आणि समीकरण 2 असे दोन समीकरण मिळाले. आता या दोघांना पण काय करून घेऊया आपण, सोडून घेऊया. समीकरण नंबर 1 व
2 वरून 1 मध्ये आहे 3x - 5y बरोबर 0, 2 मध्ये आहे x + y बरोबर 720. तर कसं सोडवतो विद्यार्थ्यांनो आपण? पहिले पेयर कोणती सारखी आहे का बघतो, म्हणजे जोडी. इथे 3x इथे 1x काही सारखं नाही, इथे 5y इथे 1y, y पण सारखे नाही, म्हणजे इथे जोडी सारखी नाही. आणि जेव्हा जोडी सारखी नसते तेव्हा कसं सोडवतात? तेव्हा खालच्या संख्येने वर गुणायचं आणि वरच्या संख्येने खाली गुणायचं. खालच्या सहगुणकाने वरी आणि वरच्या सहगुणकाने खाली. खालच्या 1 ने वरती गुणूया आणि वरच्या 3 ने खालच्या समीकरणाला गुणूया. करा गुणाकार. 1 × 3 3x, 1 × 5 5y, 1 × 0 0. खाली 3 × 1 3x, 3 × 1 3y आणि 3 गुणिले 720 किती होते विद्यार्थ्यांनो? 2160. आता पाहून घ्या मला 3x सारखे आले, याला आपल्याला कट करता येते, पण कट करण्यासाठी त्याचे चिन्ह वेगळे पाहिजे. चिन्ह बदलून घ्या. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. 3x कटले. -3y आणि -5y दोन्ही मायनस आहेत. जेव्हा कधी पण समीकरण सोडवताना किंवा कधी पण जेव्हा दोन मायनसच्या संख्या येतात तेव्हा मायनसचं चिन्ह जशाला तसं ठेवायचं आणि दोघांची बेरीज करायची. -5y -3y मध्ये मायनसचं चिन्ह जशाला तसं दोघांची बेरीज करा. 5 आणि 3 8y. इकडे 0 मध्ये 2160 गेले -2160. y तशाला तसे -2160 तशा तसे. गुणाकारातले मायनसचे 8 कुठे येणार विद्यार्थ्यांनो? भागाकार. दोघांचे मायनस मायनस कटणार. आता 8 ने 2160 ला भागा. 8 × 1 8, 8 × 2 16, 8 7 56 270. y बरोबर आलेला आहे 270. विद्यार्थ्यांनो आपल्याला y ची किंमत मिळाली. आता y ची किंमत मिळाल्यानंतर ही किंमत समीकरण 1 किंवा 2 कोणत्याही समीकरणात आपण ठेवू शकतो. आपण ठेवूया समीकरण नंबर 1 मध्ये किंवा 2 मध्ये. तुम्हाला जे सोपं वाटते ते 1 मध्ये ठेवले तरी चालेल, पण 1 पेक्षा सोपं आणखी आहे 2. तर आपण कशात ठेवूया? 2 मध्ये. y ची किंमत समीकरण नंबर 2 मध्ये ठेवून तर पहा विद्यार्थ्यांनो 2 नंबरचं समीकरण आहे x + y बरोबर 720. लिहिलं समीकरण. आता किंमत मांडा. x जशाला तसं, y ची किंमत आहे 270, 720 पण जशाला तसे. x ला x, 720 ला 20 प्लस 270, तिकडे जाऊन काय होणार? मायनस. x जशाला तसं, शून्यातून 0 गेला 0, 2 मधून 7 जात नाही, हातचा घेतला, 12 तून 7 गेले 5 आणि 6 तून 2 गेले 4. किती आलेला आहे? 450. अशा प्रकारे आपली x ची आणि y ची दोन्ही व्हॅल्यूज आलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर इथे संपलेलं आहे. म्हणून शेवटची स्टेप म्हणून कुशल कामगाराचा रोजगार बरोबर x बरोबर रुपये 450. अकुशल कामगाराचा रोजगार बरोबर y रुपये. y म्हणजेच किती विद्यार्थ्यांना सांगा बरं? 270. अशा प्रकारे हे उत्तर आपलं संपलेलं आहे. व्हिडिओ इथे पॉज करा आणि या सर्व स्टेप एकदा पाहून घ्या आणि आपण आता लगेच पुढचं गणित पाहू. विद्यार्थ्यांनो पुढचा प्रश्न आपला 6वा प्रश्न. एका सरळ रस्त्यावर A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. A आणि B ही दोन ठिकाणे आहेत. त्यातील अंतर अंतर 30 किलोमीटर आहे. हमीद मोटरसायकल
बी च्या दिशेने जाण्यास निघतो, ए पासून बी च्या दिशेने जाण्यास निघतो, त्याचवेळी जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो, बी पासून ए च्या दिशेने जाण्यास निघतो, ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात, जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता, तर त्याला हमी 3 तासांनी भेटला असता, तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता? तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता? विद्यार्थ्यांनो, असा आपला हा प्रश्न आहे. प्रश्नाची कल्पना पाहून घ्या. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी ही दोन ठिकाणे पहा. हे एक सरळ रेषा आहे, सरळ रस्ता. इथे आहे आपला ए ठिकाण, इथे आहे बी ठिकाण. एका सरळ रस्त्यावर ए आणि बी हे दोन ठिकाणे आहेत आणि त्यातील अंतर आहे विद्यार्थ्यांनो 30 किलोमीटर. यातील अंतर किती आहे विद्यार्थ्यांनो? 30. ए आणि बी यांच्यातील अंतर आहे 30 किलोमीटर. हे अंतर आहे विद्यार्थ्यांनो 30 किलोमीटर. हमीद मोटरसायकलने ए पासून बी च्या दिशेने, इथे आहे समजा आपला हमीद मोटरसायकलने ए पासून बी कडे जाऊ लागला, ए पासून बी कडे जाण्यास निघतो. त्याच वेळेस जोसेफ मोटरसायकलने बी पासून ए कडे येतो. त्याच वेळेस इथे असतो आपला जोसेफ, तो बी पासून कुठे येतो विद्यार्थ्यांनो? ए या ठिकाणी येतो. बी पासून ए या ठिकाणी येतो. ते दोघे 20 मिनिटात एकमेकांना भेटतात. समजा दोघं पण 20 मिनिटात या जागी भेटतात. इथे काहीतरी नाव देऊन टाकू, ए बी सी. कुठे भेटतात? सी जागी. जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमी 3 तासांनी भेटला असता. तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता? तर आपण सेकंड कंडिशन थोडं थांबून पाहूया. पहिले ही आपण फर्स्ट कंडिशन बघूया. प्रश्न आहे त्या दोघांचा प्रवासाचा वेग किती होता? दोघांचा आपण प्रवासाचा वेग पाहूया. प्रश्न असा आहे की एका सरळ रस्त्यावर, ही सरळ रस्ता आहे, या सरळ रस्त्यावर ए आणि बी हे दोन काय आहेत? ठिकाण आहेत.
आणि या दोघांचं अंतर किती आहे 30 किलोमीटर आहे आणि हमीद ए पासून बी कडे जातो आणि जोसेफ बी पासून ए कडे येतो आणि दोघेही एकमेकांना कुठे मिळतात सी या ठिकाणी मिळतात तर प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता विद्यार्थ्यांनो आपल्याला इथे कोणाचाही प्रवासाचा वेग माहित नाही पण आपण काय करू समजा हमीदचा प्रवासाचा वेग x किलोमीटर प्रति तास बघूया आणि जोसेफचा प्रवासाचा वेग y किलोमीटर प्रति तास बघूया आपल्याला कोणाचाही माहित नसल्यामुळे हमीदसाठी x किलोमीटर घेऊया आणि जोसेफसाठी y किलोमीटर घेऊया समजा हमीदचा प्रवासाचा वेग बरोबर x किलोमीटर प्रति तास x किलोमीटर प्रति तास इथे लिहूया x किलोमीटर प्रति तास कारण की वेग कधी पण तासात मोजला जातो हमीदचा प्रवासाचा वेग काय देता विद्यार्थ्यांनो x किलोमीटर प्रति तास त्यानंतर घेऊया जोसेफचा प्रवासाचा वेग काय घेऊया मुलांनो y किलोमीटर प्रति तास आपण हमीदचा पकडला x किलोमीटर प्रति तास जोसेफचा पकडलेला आहे y किलोमीटर प्रति तास आणि आता इथे दिलेल्या माहितीनुसार इथे आकृती बनवलेली आहे आकृतीत दिसते की a पासून हमीद निघतो तो जोसेफ कडे जातो म्हणजे b कडे जातो b पासून जोसेफ a कडे जातो आणि दोघे एकमेकांना कुठे मिळतात या c या जागी मिळतात किती वेळामध्ये किती मिनिट दिलेले आहेत का पहा निघते दोघं 20 मिनिटात एकमेकांना मिळतात किती मिनिटांमध्ये 20 मिनिटात तर हमीद जो आहे तो इथून इथपर्यंत जायला 20 मिनिटं लागले जोसेफला पण इथून इथपर्यंत जायला किती मिनिटं लागले 20 मिनिटं लागले तर आपला प्रश्न आहे दोघांचा आपण काय करा वेग काढा आणि 20 मिनिटं लागलेले आहेत बघा हमीदला या जागी पण जायला सी पर्यंत आणि जोसेफला पण सी पर्यंत जायला किती लागलेले आहे 20 मिनिटं आणि दोघांनी मिळून हा आणि हा या दोघांनी मिळून किती अंतर पार केलेलं दोघांनी मिळून केलेलं इथून इथपर्यंत म्हणजे किती विद्यार्थ्यांनो 30 कारण की या a पासून b पर्यंत अंतर किती आहे 30 पूर्ण अंतर आहे 30 पण आपल्याला नेमकं माहित नाही की हमीद किती गेला आणि जोसेफ किती गेला हे आपल्याला माहित आहे का नाही मग पहिले काय करूत आपण हमीदने 20 मिनिटांमध्ये कापलेलं अंतर काढूया त्यानंतर जोसेफने सुद्धा 20 मिनिटांमध्ये कापलेलं अंतर काढूया आपल्याला दोघांचं अंतर माहित नाही म्हणून आपण पहिले त्यांचे अंतर काढूया इकडे पहा अंतराचं सूत्र विद्यार्थ्यांनो आहे अंतर बरोबर विद्यार्थ्यांनो वेग गुणिले वेग अंतराचं सूत्र आहे वेग गुणिले वेग तर पहा हमीदने 20 मिनिटात कापलेले अंतर 20 मिनिटात कापलेले अंतर पहिले हमीदचं अंतर काढूया मुलांनो आपल्याला दोघांचे माहित नाही म्हणून पहिले आपण हमीदचं काढू अंतराचं सूत्र काय आहे वेग गुणिले वेळ हमीदचा वेग आहे x आणि वेळ काय आहे 20 मिनिट पाहून घ्या 20 मिनिट वेळ 20 तास नाही तास असेल तर डायरेक्ट 20 घेता आलं असतं पण इथं मिनिट आहे म्हणून त्याला भागिले 60 घ्यायचं कधी पण लक्षात घ्या सूत्रामध्ये वेग गुणिले वेळ आहे जर तास राहिले तर डायरेक्ट असणार आणि मिनिटामध्ये असेल तर त्याला काय करणार वेळेला 60 ने भागणार म्हणजे हमीदने 20 मिनिटात कापलेले अंतर बरोबर x गुणिले 20 चे 60 बरोबर x गुणिले दोघाला 20 ने भाग जाते 20 एक 20 20 त्रिक 60 बरोबर काय येणार x एक x आणि खालचं 3 दशाला तसं म्हणजे हमीदने 20 मिनिटात कापलेले अंतर किती झालं x चे 3 पाहून घ्या आणखी एकदा सांगतो डबल एकदा तुम्हाला हमीदने 20 मिनिटात कापलेले अंतर कसं काढलं आपण सांगा बरं पहिले सूत्र आहे अंतराचं वेग गुणिले वेळ हमीदचा वेग काय आहे x किलोमीटर आणि वेळ किती लागलेले 20 मिनिटं हे मिनिटं आहेत म्हणून त्याला 60 ने भागायचं तास असेल तर भागायची गरज नाही आता त्याला सोडवा गुणाकार करा x गुणिले 20 20x आणि 60 जशाला तसं दोघाला 20 ने भाग देते 20 एक 20 20 त्रिक 60 x जशाला तसं हा एक लिहायची गरज नाही म्हणजे हमीदने 20 मिनिटात किती अंतर कापलं x चे 3 त्याचबरोबर जोसेफने 20 मिनिटात कापलेले अंतर
कापलेले अंतर। आता पाहूया आपण जोसेफने किती कापलेले त्याचं, तर ते सूत्र आहे काय आहे अंतराचं वेग गुणिले वेळ। जोसेफचा वेग किती आहे 1 आणि जोसेफला किती मिनिटं लागलेले 20 मिनिट आणि मिनिट असल्यामुळे त्याला कितीने भागायचं आपल्याला 60 मिनिट असल्यामुळे त्याला 60 गुणाकार करा 20 गुणिले y 20 y खालचं 60 तशाला तसं दोघांना 20 ने भाग जाते 20 एक 20 20 त्रिक 60 हा y तशाला तसा हा एक लिहायची गरज नाही म्हणजे जोसेफचा अंतर किती झालेला आहे y छेद 3। आता तुम्हाला माहित आहे मुलांनो की हे हमीदनं कापलेलं अंतर आणि हे जोसेफनं कापलेलं अंतर दोघांचे मिळून अंतर किती होणार सांगा 30 किलोमीटर। कारण की a आणि b एवढा भाग किती आहे मुलांनो 30 दोघांचं मिळून किती होणार 30। दिलेल्या अटीनुसार आपलं समीकरण काय बनणार आहे हमीदचं अंतर म्हणजे x छेद 3 जोसेफचं अंतर म्हणजे y छेद 3 बरोबर किती होणार मुलांनो 30 किलोमीटर। दोघांचं अंतर जोसेफचं आणि हमीदचं दोघांचं मिळून किती होणार आहे सांगा बरं 30 किलोमीटर। आता याला सोडवा अपूर्णांकाची बेरीज करताना खालचं जर सारखं असेल तर जशाला तसं ठेवा आणि वरच्याची बेरीज करा। वर कोण आहे x y 30 जशाला तसं खाली काही नाही म्हणजे 1 पाहून घ्या बेरीज करताना खालचं सारखं असेल तर जशाला तसं घ्यायचं आणि वरच्याची बेरीज करायची। बरी आहे x आणि y यांची बेरीज 30 छेद 1 जशाला तसं बरोबरचं चिन्ह असताना तिने पाहून गुणाकार करा x एक x y एक y 30 त्रिक 90 म्हणजे x y बरोबर किती आलेलं आहे मुलांनो 90 हे झालं आपलं समीकरण नंबर 1। आता पाहूया आपण दुसरी कंडिशन म्हणजे दुसरी अट काय म्हणते पहा बरं मुलांनो जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता जोसेफ जर त्याच वेळी निघून विरुद्ध दिशेने गेला असता तर त्याला हमीद 3 तासाने भेटला असता। जर समजा याच वेळी पाहून घ्या प्लीज आपण ते डबल एकदा इथे होता a इथे होता b हे दोघांचं अंतर होतं 30 किलोमीटर a पासून निघू लागला होता आपला हमीद b पासून निघत होता जोसेफ बरोबर आहे का हमीद आणि जोसेफ हा निघतोय हमीद आणि हा निघतोय आपला जोसेफ। जर समजा हमीद हा जो बी आहे ना हा समजा इकडे येण्यापेक्षा तो जर याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे इकडे येण्याच्या ऐवजी जर तिकडे गेला असता या साइडला कोण जोसेफ आणि हा हमीद तर हे दोघेही एकमेकांना 3 तासांनी मिळाले असते। किती तासांनी मिळाले असते इथे 3 तासांनी। किती तासांनी भेटले असते 3 तासांनी। म्हणजे इन शॉर्ट आपल्याला इथे पाहावं लागेल की जोसेफ 3 तासात किती किलोमीटर जातो आणि हमीद पण 3 तासात किती किलोमीटर जातो। जोसेफने 3 तासात कापलेले अंतर आणि हमीदने 3 कापलेले तासात कारण की दोघे 3 तास प्रवास करायचे म्हणजे 3 तासात किती अंतर चालेल हे आपल्याला पहिले काढावं लागेल। तर पाहून घ्या दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार हमीदने 3 तासात कापलेले अंतर तर पहा मुलांनो अंतराचं सूत्र काय आहे पहा इथे अंतराचं सूत्र आहे वेग गुणिले वेग आहे हमीदचा x आणि वेळ आहे 3 तास म्हणजे डायरेक्ट गुणिले काय होणार 3 पाहून घ्या इथे काय सांगतो मी अंतराचं सूत्र काय आहे अंतराचं सूत्र आहे वेग गुणिले वेग हमीदचा वेग काय होता x आणि वेळ किती आहे 3 तास आहे त्यामुळे भागिले 60 होणार का नाही डायरेक्ट 3च होणार। तर आपण किती होणार 3x जोसेफने 3 तासात कापलेले अंतर अंतराचं सूत्र काय विद्यार्थ्यांना सांगा बरं अंतराचं सूत्र आहे वेग गुणिले वेळ जोसेफचा वेग आहे y आणि वेळ आहे 3 म्हणजे किती झाले हे 3y। आता विचार करा मुलांनो की हे जोसेफ आहे आणि हे हमीद आहे दोघेही 3 तासानं एकमेकांना मिळत आहे तर पण मला एक सांगा या दोघांमध्ये किती किलोमीटरचा फरक असेल इथून जोसेफ निघाला इथून हमीद निघाला इथून तर या दोघांचं अंतर कसं असणार सेम या दोघांमध्ये फरक कितीचा आहे हा
30 किलोमीटरचं. समजतं ना? दोघांनी जे कापलेलं अंतर आहे त्याच्यामध्ये 30 किलोमीटर जोसेफचं कमी असणार, कारण की हमीद 30 किलोमीटर पहिले निघाला, त्यामुळे हमीदनं कापलेलं अंतर जास्त असणार, जोसेफनं कापलेलं अंतर कमी असणार आणि दोघांचा फरक कितीचा असणार आहे? 30 किलोमीटरचा. कितीचा असणार आहे? 30 किलोमीटरचा. म्हणून इथं पाठ लिहून देतो, हमीद व जोसेफ यांच्यात आकृतीत दाखविल्याप्रमाणे किंवा आकृतीत दाखविल्याप्रमाणे तीस किलोमीटर अंतराचा फरक असेल, अंतराचा फरक असेल. म्हणून काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, हे हमीदचे अंतर काय होते? हमीदचे 3x आणि जोसेफचे 3y, याच्यामध्ये फरक कितीचा झाला? 30 चा. फरक म्हणजे मायनस 3x मायनस 3y. हमीदने कापलेले अंतर आणि जोसेफने कापलेले अंतर यांच्यात फरक कितीचा आहे? 30 किलोमीटरचा. तर हे झाले आपली कंडिशन नंबर 2. तर समीकरण 1 व समीकरण 2 असे दोन समीकरण आपल्याला मिळाले. या दोन समीकरणाला आपण काय करून घेऊया? सोडून घेऊया. समीकरण 1 व 2 वरून 1 मध्ये आहे x + y बरोबर 90, 2 मध्ये आहे 3x - 3y बरोबर 30. आता काय करायचं? कोणतीच जोडी सारखी नाही, x ची पण जोडी सारखी नाही आणि y ची पण जोडी सारखी नाही. मग खालच्या संख्येने वर गुणूया आणि वरच्या संख्येने खाली गुणूया. तर गुणाकार करा, खालच्या 3 ने वर गुणूया विद्यार्थ्यांनो, आणि ते काही नाही म्हणजे 1 आणि वरच्या 1 ने आपण खाली गुणूया. करा गुणाकार. 3 × 3, इथे काही नाही म्हणजे 1 असतो, 3 × y 3y, 9 × 27 270. खाली 3 × 3, 3 × 3 30 × 30. केला गुणाकार. आता 3x 3x सारखे कटून जातील, कट करा. मायनस प्लस मायनस 3x 3x कटले, 3y 3y 6y, 270 मधून 30 गेले 240, y ला y 240 ला 40. हे गुणाकार ते 6 इथे कुठे येते विद्यार्थ्यांनो? भागाकार. कारण 6 आणि y यांच्या दरम्यान आपल्याला कोणतेही चिन्ह दिसत नसलं तरी त्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असतोच. तर 6 ने 240 ला भागा, sin चोक 24, y बरोबर आलेला आहे मुलांनो 40. ही y ची किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवूया. y ची किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवून, 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, कशात ठेवा, जे सोपं जाते त्याचा. 1 नंबरचा आहे x + y बरोबर 90, x + y ची किंमत आहे 40 बरोबर 90, x ला x 90 ला 90 प्लस तो 40 मायनस x बरोबर किती आलेला आहे? 50. अशा प्रकारे x आणि y दोघांचे पण आपले उत्तर काढण्यात झालेले आहे, दोघांचे किमती काढण्यात झालेल्या आहेत. चा प्रश्न होता प्रत्येकाचा प्रवासाचा वेग किती होता. म्हणून हमीदचा प्रवासाचा वेग काय होता मुलांनो? x किलोमीटर प्रति तास बरोबर किती मुलांनो? 50 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर जोसेफचा प्रवासाचा वेग बरोबर y किलोमीटर प्रति तास. y ची किंमत आहे 40 किलोमीटर प्रति तास. अशा प्रकारे हे गणित आपलं संपलेलं आहे. हा संख्येला पण संपला आणि तुमचा पहिला जो बीजगणिताचा प्रकरण आहे 2 चलाचे रेषीय समीकरण ते सुद्धा संपलेलं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि या सर्व स्टेप एकदा पाहू.